इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि आपण आता पाटोडी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे 3 ते 4 चमचे आणि आता आपण मोहरी घालूया आणि मग त्यामध्ये कांदा आणि खडे मसाले घालूया। कांदा थोडा तांबूस रंगाचा झाला की बेसन घातलेला आहे चमचाभर। बेसन थोडं आपण लालसर होऊ द्यायचं आणि बेसन मिक्स झालं की त्यात आपण छानपैकी टमाटर घालू शकतो। तर मी टमाटर, लसूण, अद्रक, जिऱ्याचा पेस्ट त्यामध्ये घातलेला आहे। बेसन झालं की आपण त्यामध्ये घालूया टमाटरची पेस्ट आणि टमाटरची पेस्ट, लसूण, अद्रक, जिरा, सांबार पण घालू शकता, छान चव येते। आपण छानपैकी आता टमाटर शिजू देऊया। टमाटरला परतून घेतलं की आपण हे मसाले घेतले आहे, हळद, तिखट, मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, हे सगळं आपण यामध्ये टाकून घेऊया। आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाले यात थोडे शिजले 1 सेकंद की आपण यात पाणी घालू आणि मसाला छानपैकी आपल्याला शिजू द्यायचा आहे पाणी घालून। तर मी या ठिकाणी थोडंसं पाणी घातलेलं आहे, अर्धी वाटी पकडा, तुम्ही अर्धी वाटी टाकू शकता। अर्धी वाटी पाण्यामध्ये आपले थोडा वेळ 2 मिनिट मसाले छान हे शिजून जातील। आपण लो फ्लेमवर हे मसाले शिजू द्यायचे। तोपर्यंत आपण बेसन घेऊया। मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यानंतर हळद घालूया, थोडीशी चिमटभर हळद, थोडंसं तिखट 1 चमचाभर छोट्या चमच्याने घेतलेलं आहे, थोडंसं तिखट आणि हा मसाला त्यामध्ये थोडासा घालून घेते मी, त्याने छान चव येते आणि कलर पण छान येतो पाटोडीला। तर हा मसाला मी बेसनमध्ये ॲड करते। तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, पण टाकला तर छान चव येईल। आणि तुम्ही सांबार टाकू शकता, मी इथे सांबारचा वापर नाही केलेला। आणि यामध्ये तेल टाकायचं आहे, तेल 1-2 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। आणि याला मी कढईमध्ये थोडा रस्सा टाकला, पाणी टाकून घेतलेलं। आता ते उकळी येईपर्यंत आपण गोळा तयार करूया। तर अगदी थोडं पाणी टाकून हा गोळा तयार केलेला आहे आणि कडक असा गोळा केलेला आहे, नरम नाही आहे, एकदम कडक आहे पण छान चुरलेला आहे, सॉफ्ट बनवलेला आहे। पण एकदम आसट नाही घ्यायचा, थोडा कडकसरच आपल्याला हा डो बनवायचा आहे, थोडं पाणी घालून। बघा किती छान बनवून तयार झालेला आहे आपला गोळा। आपण आता हे एकदम जाड, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियम आकाराची लाटून घेतलेली मी पाटोडीची लाटी। आणि आपण हे छान पीस करूया याचे छान। तुम्हाला जे आकार चौकोनी आवडत असेल तर चौकोनी, मी आपल्या पतंगी आकाराचे छान हे बनवलेले आहे आकार याचे, बघू शकता। थोडे मला मोठेसेच आवडतात पाटोडी, तर मी मोठ्या आकाराची पाटोडी बनवलेली आहे इथे। तुम्हाला छोटी आवडत असेल तर तुम्ही छोटी बनवू शकता, असं काही नाही। तर हे बघा छान अशी पाटोडी बनवून तयार झालेली। मोठ्या आकारामध्ये आणखीनच छान दिसते ही प्लेटमध्ये सर्व केल्यावर, आणि मी थोडी मोठ्या आकाराची घेते। तर बघू शकता पाटोडी आपली बनवून रेडी। आपण ही आता उकडीच्या रस्स्यामध्ये उकडीच्या आपण घालून पाटोडी, बघा किती छान बनवून तयार झालेला रस्सा, त्याला कलर येतो, छान करून लागली। आणि आपल्याला आता 5 मिनिटे पाटोडी शिजवून घ्यायची आहे। तर मी
पाटोळी शिजवून घेतली 5 मिनिटे. बघू शकता छान रस्साही घट्ट आला आणि खूप सुंदर पाटोळी बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही आता प्लेटमध्ये सर्व करा. खूप छान अप्रतिम असलेली आपली पाटोळी बनवून रेडी आहे. तुम्ही पाहुणे आले तरीही सुद्धा ही पाटोळी बनवू शकता. आणि तुम्ही सांबार टाकून सर्व करा. सांबाराची पाटोळी माझी तरीही खूप सुंदर भाजी बनवता. तुम्ही ह्या पद्धतीने पाटोळीची भाजी बनवू शकता. खूप छान अफलातून बनते. बघू शकता. मी ताटामध्ये